नमस्कार. बोमदिला प्रकरण 4. कॅम्प क्ष. चायचान चायचान म्हणत 10-20 ब्लँकेटांच्या गठ्ठ्यावर बसून असलेला कर्नल बलवीर घाईघाईनं उठला. त्याचे हातपाय लटपटत होते. तशा अवस्थेतही 4 पावलं पुढे होऊन त्यानं तंबूत शिरलेल्या दोघा चिन्यांशी हस्तांदोलन केलं. नमस्ते कर्नल साहब. बैठिये बैठिये असं त्यातला एक जाडा चिनी मोठमोठ्यानं खोटं खोटं हसत म्हणाला आणि आपला डावा हात उजव्या हातावर आपटून त्यानं टाळी वाजवली. टाळीचा आवाज ऐकताच तंबूच्या बाहेरच्या बाजूनं पिचपिचीत डोळ्याचा एक जण आत शिरला आणि त्या जाड्या डावखुऱ्या चिन्याच्या शेजारी येऊन उभा राहिला. जाड्या चिन्यानं हलक्या आवाजात त्याच्या कानात काहीतरी सांगितलं. त्या सरशी मान डोलावून तो नोकरासारखा वाटणारा माणूस बाहेर पडला. मैं कर्नल चॉंग. जाड्या चिन्यानं आपली ओळख करून दिली. मैं कर्नल वॉंग. दुसऱ्यानं आपला परिचय करून दिला. बलवीरला खरं तर चिनी भाषा चांगली अवगत होती, पण त्याला भेटायला आलेले दोघे चिनी अधिकारी अट्टाहासानं हिंदीतच बोलत होते. बैठिये कर्नल. लटपटत उभ्या असलेल्या बलवीरला चांगनं धरून पुन्हा एकदा ब्लँकेटच्या गठ्ठ्यावर बसवलं. चांगनी वॉंग त्याच्याच शेजारी टेकले. छोट्याशा तंबूत मध्यभागी एक मिणमिणता कंदील टांगलेला होता. एका कोपऱ्यात ब्लँकेटचे ढीग होते. दुसऱ्या एका बाजूला 5-7 लोखंडी ट्रंका दिसत होत्या. बस एवढंच सामान होतं त्या तंबूत. हवेत भयंकर गारठा होता गोठवणारा. काळाकुट्ट अंधार मिळेल त्या वाटेनं तंबूतही शिरला होता. बाहेर घोंगावणाऱ्या वाऱ्याला तंबूच्या नाड्या फडफडून साथ देत होत्या. अधूनमधून येणारी पावसाची सर वाऱ्याला गोठवून खाली खेचत होती. चांग नि वॉंग आपापसात कुजबुजत होते. एवढ्यात मघाचा नोकर ट्रे घेऊन तंबूत शिरला. ट्रेमध्ये चिनी मातीची पांढऱ्या रंगाची बरणी होती नि 3 पेले. चांगच्या समोर असलेल्या ब्लँकेटच्या ढिगावर ट्रे ठेवून नोकर बाहेर निघून गेला. चांगनं बरणीचं बूच काढताच एक अत्यंत उग्र दर्प निमिषार्धात तंबूत पसरला. काजूच्या फेणीसारखा उग्र वास. त्यातील पाण्यासारख्या रंगाची खास चिनी दारू चांगनं पेल्यातून ओतली नि एक पेला प्रथम कर्नल बलवीरच्या हातात दिला. लीजिए. माऊताई है चीन की सबसे बढ़िया शराब. चांगनं आणि वॉंगनं आपापले पेले उंचावले. बलवीरनंही आपला पेला उंचावला. चिअर्स म्हणत त्या दोघांच्या पेल्यावर चक्क आपटलाच आणि आपल्या ओठापाशी नेऊन एका दमात रिकामा केला. चांगनी वॉंग आपले भरलेले पेले हातात तसेच ठेवून बलवीरकडे निरखून पाहत होते. तो कर्नल साहब, कैसी है हमारी शराब? बढ़िया है जी. कर्नल बलवीर माऊताईवर बेहद खुश होता. कर्नल साहब, आता तुम्हाला कुठे नोकरी करायची गरज भासणार नाही, नाही का? कर्नलच्या पेल्यात माऊताई ओतताना वॉंगनं विचारलं. राईट. अगदी बरोबर आहे तुमचं. मिनिटभरानं रिकामा पेला पुन्हा वॉंगच्या हातात देत बलवीर उत्तरला. आता एवढे पैसे मिळाल्यावर काय करायचं ठरवलंय तुम्ही? वॉंगचा पुढचा प्रश्न. कल्याण. पुढच्या पिढ्यांचं कोण कल्याण. बलवीरची जीभ चांगलीच जड झाली होती. ते कसं करणार? मी आता एखादी छानशी इस्टेट खरेदी करणार. छान छान. कुठे घेणार? दार्जिलिंगला घ्यावी असा. छान छान. म्हणजे तुम्ही आमच्या शेजारीच येणार तर. भरलेला पेला बलवीरच्या हातात देत चांगनी वॉंग छद्मीपणानं हसले. त्या दोघांच्यात झालेली नेत्रपल्लवी बलवीरच्या ध्यानात आलीच नाही. आता तो काही न कळण्याच्या अवस्थेकडे चालला होता. माऊताई. वा, क्या क्या बढ़िया नाम है. हातातला पेला कुरवाळत बलवीर बोलत होता. रंगात येत होता. सिमसिमला खिंडीचा भाग ही हिमालयातली एक खिंड. सिमसिमला खिंडीचा भाग छान आहे, नाही कर्नल? तुम्ही कधी होतात का तिकडे? चांगनं पुढचा प्रश्न केला, पण बलवीरला आता काही सुधरत नव्हतं, काही आठवत नव्हतं आणि जे काय आठवत होतं ते धडपणे सांगता येत नव्हतं. बलवीर पुरता टाईट झाला होता. चांगनी वॉंग ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण जवळ आला होता. चल चांग, हा गद्दार कुत्रा आता काही इथून पळून जाऊ शकणार नाही. थोड्या वेळानं माल काढून घेऊन ढोंगणावर लाथ मारून आकडून देऊ, असं म्हणत वॉंगनं आपला भरलेला पेला खाली ठेवला. चांगनंही आपला न उष्टावलेला पेला भिरकावला
आणि दोघे मोठ्या खुशीत तंबूतून बाहेर पडले आणि क्षणार्धात बाहेरच्या अंधारात कडप झाले. माऊताई, माऊताई डार्लिंग, बलवीरचं बरळणं चालूच होतं. तशा अवस्थेतही बलवीर अधूनमधून पाहत होता की आपण ओव्हरकोटाच्या आत लपवून आणलेली कागदपत्र आणि त्याहून गुप्ततेनं आणलेलं पिस्तूल ठीक आहे ना. एवढ्यात मगाचा नोकर पुन्हा आत शिरला. त्याला पाहून बलवीरनं त्याच्याशी चीनी भाषेत बोलायला सुरुवात केली. चिंख माऊताई, माऊताई पिणार, ये रे ये. आणि तुझे ते कुठे गेले? बाई बंद. ट्रे उचलण्यासाठी तो नोकर जवळ येताच बलवीरनं आपल्या राकट हातानं त्याचा दंड पकडला आणि जबरदस्तीनं त्याला आपल्याजवळ बसवून घेतलं. छिंग चाव, बैठो यार बैठो, घे पी, असं म्हणून समोरचा एक पेला आपल्या थरथरत्या हातानं कसाबसा उचलून त्याच्या हातात दिला. बलवीरच्या सक्तीमुळं तो नोकर जरा टेकला खरा, पण त्याचं लक्ष सतत तंबूच्या दरवाजाकडे होतं. आज तो मैं बहुत खुश हूं, बलवीर स्वतःशीच बोलत होता. आज मुझे बहुत पैसे मिलेंगे, मैं चाय बागान खरीद लूंगा, बढ़िया बंगला बनाऊंगा. इकडे नोकराची चुळबुळ चालूच होती. त्यानं एकदा उठायचा प्रयत्न करताच बलवीरनं त्याला दंडाला धरून पुन्हा खाली बसवलं. अरे तुझे ते चाओ माओ कुठे पसार झाले? मला माझे पैसे पाहिजे ताबडतोब. आणखी एक पेला ढोसून बलवीरनं विचारलं. कितने पैसे मिलने वाले आहे कर्नल साहब? त्या नोकरानं स्वच्छ हिंदीत विचारताच बलवीर चपापला. अरे तुम चीनी हिंदी बोल सकते हो? कौन हो तुम? मोम्पा हूं, चीनी नाही, भारतीय. इंडियन? एखादी जबरदस्त चपराक बसल्याप्रमाणे मान हलवून बलवीरनं विचारलं. कर्नल साहब, ते चांग वॉंग परत यायच्यात तुमच्याकडची कागदपत्र मुकाट्यानं माझ्याकडे द्या. तो नोकर बलवीरच्या कानाजवळ जाऊन हळू आवाजात पण करारीपणानं आज्ञाच देत होता. बलवीरनं आपलं पिस्तूल काढण्याचा प्रयत्न केला, पण तो नोकर फारच तयारीचा होता. कर्नल साहब, इससे काम नहीं होगा, कागजात निकालो. बलवीरचा आपल्या शरीरावरचा ताबा जवळजवळ संपलाच होता. तो ओव्हरकोटाच्या बटनापाशी हात फिरवतोय हे लक्षात येतात नोकरानं खसकन बटण सोडलं आणि झटकन खिशांची चाचपणी केली. आतल्या खिशातनं कागदपत्राचं भेंडोळं हस्तगत करून त्याच क्षणी बलवीरला एका दणक्यात ब्लँकेटांच्या गठ्ठ्यावर उताणा पाडून तो नोकर विजेच्या चपळाईनं बाहेर पडला. अरे सुनो सुनो सुनो, बलवीर बडबडत होता, पण उताणा पडलेल्या बलवीरला जमिनीचा आधार मिळून पुन्हा आपल्या पायावर उभं राहायला बराच वेळ लागला. अरे सुजून, त्या नोकराच्या शोधात बलवीर कसा बसा तंबूच्या दारापर्यंत आला, पण बाहेरच्या गच्च अंधारात त्याला काहीच दिसत नव्हतं. सुनो सुनो करीत बलवीर चकवा लागल्याप्रमाणे तंबूच्या बाहेर भयाण अंधकारात घुटमळत राहिला. बाहेरच्या कडाक्याच्या थंडीनं आणि अचानक झालेल्या प्रकाराच्या मानसिक धक्क्यानं बलवीर हळूहळू शुद्धीवर येत होता आणि शुद्धीवर येऊ लागताच त्याला आता सर्वार्थानं समोर उभ्या ठाकलेल्या अंधकाराचा प्रत्यय येऊ लागला. वेळोवेळी चिन्यांना महत्वाची माहिती पुरवून त्यानं आजपर्यंत खूपच माया जमा केली होती. आज तर तो अत्यंत महत्वाची आणि गोपनीय कागदपत्र देऊन आपलंच नव्हे तर आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांचं पोट कल्याण करण्याइतकी प्रचंड रक्कम कमावणार होता. पण दैवानं ऐनवेळी घात केला, आणि तोही एका यक्कश्चित नोकरानं. बलवीर मनातल्या मनात त्याला शिव्यांची लाखोली वाहत होता. साला इंडियन मोम्पा. बलवीर चरफडत पुन्हा तंबूत शिरला. या माऊताईनंच घात केला, असं म्हणत बलवीरनं माऊताईच्या बाटलीला लाथ मारली. ती बाटली दूर जाऊन एका पेटीवर आदळून फुटली, पण त्यामुळे आसपासच्या वातावरणात काहीही फरक पडला नाही. बलवीर पुढे एक मोठं प्रश्नचिन्ह उभं होतं. डोकं हळूहळू ठिकाणावर येत होतं, पण हातपाय साथ देत नव्हते. लटपटत्या पायांनी बलवीर चालू लागला, पाय नेतील तिकडे. अंधारात ठेचकाळून बलवीर एका ठिकाणी धपकन पडला. कसाबसा उठून पुन्हा उभा राहिला आणि पुन्हा चालू लागला. आता काहीही करून स्वतःचे प्राण वाचवायला पाहिजेत अशा निश्चयानं बलवीर धडपडत होता. आपल्या प्राणापलीकडे त्याला आता दुसरं तिसरं काहीही दिसत नव्हतं. बलवीरच्या पायांनी आता जरा गती घेतली होती. आपलं स्वतःचं हक्काचं वाहन न घेता चिन्यांच्या गुप्त कॅम्पवर येण्याची घोडचूक केल्याबद्दल तो पुन्हा पुन्हा हळहळत होता. नेफाचा हा भाग बलवीरला तसा नवा नव्हता. प्रत्यक्ष फिरून आणि फायलींच्या मदतीनं त्यानं ह्या भागाची खूप माहिती
हुशारीनं, कष्टानं आणि मोठ्या चिकाटीनं गोळा केली होती. ती नुसतीच गोळा केली असं नाही, तर तिचा उपयोगही केला होता. स्वतःच्या आणि आपल्या झाडून साऱ्या नातेवाईकांच्या नावानं त्यानं चांगल्या चांगल्या गावी जो जमीन जुमला खरेदी केला होता, तो ह्याच माहितीच्या आधारावर. या भागात त्याची स्वतःची पेरलेली माणसंही कमी नव्हती, पण आता ह्या कठीण समयी कोण मदतीला येतील याबद्दल त्यालाच विश्वास वाटत नव्हता. बलवीर अनामिक भीतीनं विलक्षण बेचैन झाला होता. आता जवळात जवळचा आधार म्हणजे सेला खिंडीतून येणाऱ्या रस्त्यावरच्या ब्रिज नंबर 4 जवळची वस्ती. बलवीर त्याच दिशेनं झपाझप पावलं टाकण्याचा प्रयत्न करीत होता. ब्रिज नंबर 4 जवळच्या वस्तीतला कुंग फू आपल्याला नक्की मदत करील याबद्दल बलवीरला खात्री वाटत होती. हप्ते आणून द्यायचं काम चोखपणे करणारा कुंग फू ह्या कठीण समयी मदतीचा हात पुढे करणार यात बलवीरला शंकाच नव्हती. धापा टाकत बलवीर पायपीट करत होता, पण वाट संपता संपत नव्हती. बलवीर जवळची कागदपत्र हिसकावून घेऊन लोहित तंबूबाहेर सटकला आणि त्यानं थेट तावांगचा रस्ता धरला. अर्थात तावांगकडे जाणाऱ्या मोटर रस्त्याच्या किंवा खच्चर रस्त्याच्या वाटेनं तो गेला नाही, तर वेडीवाकडी अवघड पण जवळची पायवाट पकडून लोहित तावांगच्या दिशेनं अक्षरशः पळू लागला. नाल्याच्या कडेकडेनं चिनी सैन्य भरतीच्या लाटांप्रमाणे पसरत होतं. नाल्याच्या कडेकडेनं जाणारे चिनी सैनिक ब्रिज नंबर 4 पाशी मोर्चे बांधणीचं काम करीत असणार असा लोहितचा कयास होता. चांग आणि वांग यांच्या बोलण्यावरून लोहितला बरंच काही कळलं होतं. सफाईदार चिनी येत नसल्यामुळे लोहितला त्यांचं बोलणं संपूर्णपणे कळत नसे, पण आपण तिबेटी असल्याची बतावणी करून त्यानं चिनी गोटात बऱ्याच आतपर्यंत प्रवेश मिळवला होता. अर्थात त्यासाठी त्याला कितीतरी दिव्य पार करावी लागली होती. लोहितचे पाय यंत्राप्रमाणे चालले होते. लोहित या प्रदेशाचा भूमिपुत्र होता. वाटा त्याला नवीन नव्हत्या, पण पल्ला दूरचा होता. खळाळून वाहणाऱ्या एका ओढ्यापाशी लोहित थांबला. ओढ्याच्या कडा थंडीनं थिजवून पांढऱ्या झाल्या होत्या. तो ओढा शिताफीनं पार करून लोहित पुढे चालू लागला. चालता चालता लोहितचा उजवा हात एकसारखा छातीपाशी जात होता. ओव्हरकोटाच्या आत लपवलेली कागदपत्र चाचपण्यासाठी. कसली कागदपत्र असतील ही? काय माहिती असेल त्यात? कोणती गुपितं दडली असतील या भेंडोळ्यात? लोहितच्या मनात असंख्य प्रश्न उभे राहत होते. ती कागदपत्र बघायला लोहित अधीर झाला होता. शेवटी एकदा लोहित एका चीड वृक्षाला टेकून उभा राहिला. चीड वृक्षाच्या खाबडखुबड खरखरीत बुंध्यातून स्रवलेल्या सुगंधी उग्र दर्पानं लोहितला जरा बरं वाटलं. सेकंदभर विसावताच लोहितच्या स्वाभाविक उत्सुकतेनं डोकं वर काढलं. काय बरं असेल ह्या कागदपत्रात? एखादी काडी पेटवून ओझरती नजर फिरवावी अशा विचारानं त्यानं खिशातून काड्यापेटी बाहेर काढली. पण लगेचच त्याला जाणवलं की अशा ठिकाणी उघड्यावर एखादी काडी ओढणंही धोक्याचं आहे. साऱ्या कामगिरीवर पाणी पडेल. लोहितनं काड्यापेटी पुन्हा खिशात ठेवून दिली. लोहित तावांगच्या दिशेनं पुढे चालू लागला.